महाराष्ट्रातील सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे सातारा. मेहनत, चिकाटी आणि कमालीचा आत्मविश्वास हा या मातीचाच गुणधर्म. या सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यात वसलेलं छोटस गाव वहागाव. वहागावचे संबंध नाव महाराष्ट्रात नव्हे तर 14 देशांमध्ये पोहोचवलं तो वहागावचा नंदी निशाण. भैरवनाथ प्रसन्न वहागावचा निशाणा मैदानात येतोय असे तुम्ही अनेक वेळा समालोचकांच्या तोंडून ऐकलं असेल. बाकी नंदी कोणाच्या ना कोणाच्या नावाने मैदानात पळत असतात, पण निशाणा त्याच्या गावाच्या नावाने मैदानात पळतो. वहागावचा निशाण हा संपूर्ण गावाचा आवडता नंदी. निशाणची शर्यत असली की त्यांचे संपूर्ण गाव तसेच बाजूचे गावही त्यांच्याबरोबर मैदानात येत असते. सलगर जातीचा हा नंदी, काळा रंग, मजबूत पिळदार शरीर, डौलदार वशिंड, चालण्यात राजेशाही थाट आणि लहान मुलांवरही प्रेम करणारा हा नंदी. महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी असे अनेक किताब निशाणच्या नावावर आहेत. पाच महिन्याचा वासरू असताना निशाण वहागाव मध्ये आला. सलगरच्या बाजारातून निशाणची खरेदी 19,600 रुपयांना केली. निशाण लहान असताना सरावादरम्यान अपघात झाल्याने त्याच्या दोन्ही पायांना दुखापत झाली होती. 13 महिने निशाण जागेवर बसून होता आणि एक नावाजलेले डॉक्टर निशाणवर उपचार करत होते. अखेर डॉक्टरनी हार पत्करली आणि निशाण यापुढे कधी उभा राहू शकणार नाही असे त्याच्या मालकांना सांगितले. पण नियतीला काही वेगळंच घडवायचं होतं. खरंच सलाम त्या निशाणच्या मालकांना. डॉक्टरांनी हात टेकल्यावरही मालकांनी हार मानली नाही आणि उपचार चालू ठेवून निशाणला 13 महिन्यानंतर स्वतःच्या पायावर उभे केले. प्रयत्नांना भैरवनाथाच्या कृपेची साथ मिळाली. निशाणला त्याच्या पायावर उभे करण्यासाठी अनेक हात पुढे सरसावले. त्यातही विशेष सहकार्य लाभले ते माऊली चंद्रभागा पंढरीनाथ पवार यांचे. त्यांनी निशाणला स्वतःच्या मुलासारखा सांभाळ करून हतबल झालेल्या वहागावकरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. फक्त उभा करून थांबल्या नाहीत तर त्यांनी त्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात टॉपच्या नंदींमध्ये केलं. 1-2 मैदानी बैल पळाला नाही की त्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करून विकणारे मालक आपण आजवर अनेक पाहिले. पण पायात 3दा मोडूनही आपल्या निशाणवर प्रेम कमी होऊ न देता त्याला सन्मान मिळवून दिला तो त्याच्या माऊली चंद्रभागा पंढरीनाथ पवार यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी. निशाण फक्त स्वतःच्या पायावर उभा राहावा या एका हेतूने घेतलेल्या मेहनतीची जाण निशाणलाही होतीच. लहान वयातच कठीण काळ, मरणप्राय यातना आणि मृत्यूच्या दाढीतून निष्ठून आपल्या तुफान धडकी भरवणाऱ्या वेगाच्या जोरावर निशाणने अनेक मैदाने गाजवली. सोनार पाड्याचा सोन्या, बलमा, नावीचा वजीर, रेटरेकरांचा ठाकूर अशा अनेक नावाजल्या नंदींबरोबर पळून निशाणने मैदाने गाजवली आहेत. बिनजोड तसे 3 फेऱ्याच्या मैदानातही निशाण त्याच ताकदीने पळाला. चारी खांदी पळणारा हा नंदी आजही गुलालात राहतो हे कौतुकास पात्र. निशाणचे वय आता 10 ते 12 वर्ष आहे आणि नवीन खोंडांना पळण्याचे बालकडू देण्याचं काम तो मैदानात करताना आपल्याला दिसतो. आताच झालेल्या महाशिवरात्री निमित्त सागरेश्वर केसरी 2025 भव्य आदत बैलगाडा शर्यत देवराष्ट्रे तालुका कडेगाव आणि राजूबुवा केसरी घोटी खुर्द या सलग 2 मैदानांमध्ये निशाणने 3 फेरे पळून बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगड यांच्या आदत किंग राजाबरोबर पळून 2 आणि 1 नंबरचा मानकरी झाला. अजून काही वर्ष तरी आपल्या मालकांना बांधावर बसण्याची गरज नाही हा संदेश त्याने संबंध वहागावकरांना दिला. निशाणने त्याच्या पळाच्या जोरावर संपूर्ण गावाला एकत्र आणलं आणि वहागावचा निशाणे नाव सार्थकी ठरविले. हा कोण आहे एकाचा बैल नसून संपूर्ण गावाचा नंदी आहे. अनेक कठीण परिस्थितीतून यशाच्या शिखरावर आपल्या प्रचंड जिद्दीच्या जोरावर आरूढ झालेला नंदी म्हणजे निशाण.